नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल फार्मा स्टडीग्रामवर. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत फिजिओलॉजी ऑफ द हार्ट. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत ॲनाटॉमी ऑफ द हार्ट. जनरली हार्टचं हे या प्रकारे स्ट्रक्चर असते. सुपिरियर वेना केव्हा आणि इन्फेरियर वेना केव्हा ह्या दोन वेन्स वेगवेगळ्या बॉडी पार्ट्समधनं डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट करून राईट ॲट्रियापर्यंत घेऊन जात असतात. राईट ॲट्रियामधनं ब्लड हे थ्रू द ट्रायकप्सिड वॉल राईट वेंट्रिकलमध्ये येत असतं. राईट ॲट्रिया आणि राईट वेंट्रिकल या साईडला डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हटलं तर ज्या ब्लडमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते त्या ब्लडला आपण डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो. राईट वेंट्रिकलमधनं हे ब्लड थ्रू द पल्मनरी आर्टरी लंग्सकडे जात असतं आणि लंग्समध्ये जिथे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा एक्सचेंज होत असतो आणि ब्लडमध्ये जेव्हा ऑक्सिजन मिक्स केलं जात असतं तेव्हा ते डिऑक्सिजनेटेड ब्लडचं कन्व्हर्जन हे ऑक्सिजनेटेड ब्लडमध्ये होत असते. देन ऑक्सिजनेटेड ब्लड थ्रू द पल्मनरी वेन्स हे लेफ्ट ॲट्रियामध्ये येत असते. लेफ्ट ॲट्रियामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि लेफ्ट ॲट्रियामधनं ऑक्सिजनेटेड ब्लड थ्रू द मिट्रल वॉल्स किंवा त्यालाच बायकप्सिड वॉल म्हणत असतो, तर त्या वॉल्समधनं लेफ्ट वेंट्रिकलमध्ये येतं आणि लेफ्ट वेंट्रिकलमधनं थ्रू द ॲरोटिक वॉलमधनं ॲरोटामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड जात असतं आणि ऑरोटामधनं थ्रू आउट द बॉडी ऑक्सिजनेटेड ब्लड हे सप्लाय होत असते.